हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही स्वस्त, मस्त आणि हेल्दी असाल. आज रात्रीची व्लॉगिंग चालू आहे कारण आज मी कामाला नव्हती गेली, घरीच आहे. पूर्ण दिवस आराम केला, साफसफाई केली घराची. तुम्ही बघितलं असेल माझं घर मागे दिसतंय तुम्हाला, मी घरातच आहे. आज पूर्ण काम खूप होतं घरामध्ये आणि सुट्टी घेतलेली. थोडेसे चेकअप होते माझे, मेडिकल टेस्ट, आणि त्याच्यामध्ये थोडंसं माझं विटॅमिन डी आणि B12 कमी आलेलं आहे. तर त्याच्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन्स वगैरे घ्यायचेत आणि डॉक्टर बोलले लवकर कवर करण्यासाठी इंजेक्शन घ्यायला लागतील. आणि खाण्यामध्ये पण थोडं लक्ष ठेवायला सांगितलं आहे मला. बस आज घरामध्येच पूर्ण दिवस गेला. पूजा केली आहे, तुम्हाला दाखवते मंदिर परत एकदा माझं. बघा, मंदिर आहे माझं, पूजा झाली मस्त. आणि टी व्ही बघत होती घरामध्ये. हे घर आहे, टी व्ही बघत होती आणि म्हटलं ब्लॉगिंग करते, आठवण आलं. हे बघा घर आणि हे सगळे कपडे. खास ब्लॉगिंग नाही आहे आज. मी छोटीशी रेसिपी तुमच्याकडे शेअर करणार आहे. रेसिपी माझी कळत नाही, कधी कधी माझ्या बोलण्यामध्ये थोडासा फरक पडतो, त्याच्यासाठी माफ करा काय चुकीचं बोलत असेल तर. मी बस होतं कधीतरी असं. आजचा दिवस बोर झाल्यामुळे थोडंसं माहिती नाही काय होतं आहे आणि काय नाही, डोक्यामध्ये काय काय चालत असतात विचार. पण खुश आहे मी. लाईफमध्ये सगळे दिवस ॲडजस्ट करायचे असतात. आणि लिफ्टचा आवाज आहे बाहेर, तो तुम्ही इग्नोर करा. आज मी बनवणार आहे जेवणामध्ये डाळ ढोकळी. आणि तुम्हाला माहीत असेल की डाळ ढोकळी मारवाडी डिश आहे, म्हणजे राजस्थानी डिश आहे. त्या साईडला जास्त खातात, पण आम्ही पण पावसामध्ये आणि थंडीमध्ये खातो. आम्हाला पण आवडते डाळ ढोकळी. तर आज तुम्हाला मी दाखवते त्याची रेसिपी कशी बनते. मी शॉर्टकटमध्येच बनवते कुकरमध्ये, कारण पटकन होते. तर त्याच्यामुळे चव तेवढी नसते मला वाटतं डाळ ढोकळीची कुकरमध्ये. पण ठीक आहे, कधीतरी कुकरमधलं झटपट पण खायला पाहिजे आपण, कारण टाईम वाचवण्यासाठी. मला डॉक्टरकडे पण जायचं आहे, म्हणून मी कुकरमधली तुम्हाला आज डाळ ढोकळी दाखवणार आहे कशी फटाफट बनते. तर चला माझ्या किचनमध्ये. तर बघा, हे आहे माझं किचन. असं स्टँड वगैरे लावलं आहे भांड्यांचा. छोटंसं किचन आहे, जागा कमी आहे, पण ठीक आहे, मन मोठं आहे आमचं. हे सगळं डाळी वगैरे. आणि आज एक बॅड लक झालेला आहे, आमचं फ्रीज खराब झालेलं आहे. बघा, कूलिंगच नाही करत आहे. तर हे सगळं सामान आता खराब व्हायचं चान्स आहे. फ्रीजवाला उद्या येणार आहे बनवण्यासाठी. तर बघूया काय प्रॉब्लेम झाला आहे फ्रीजला, माहिती नाही. पहिलं पण एकदा झालेला खराब आणि आता परत झालं आहे. तर बघा, हे आमची टी व्ही, पिक्चर बघत होती मी. आणि इकडे सगळे असे कपडे सुकवलेले आहेत, तर तुम्ही इग्नोर करा ते कपडे. काय करणार ना, कपडे सुकत नाहीत तर असे स्टँडवरती टाकतो आम्ही, कारण हॉलमधला फॅन चालू असल्यामुळे कसं पटकन कपडे सुकतात आणि फटाफट कपडे आपले कबाडमध्ये जातात पण घडी करून, त्याच्यामुळे. तर चला, थोड्या वेळाने परत भेटते. आली किचनमध्ये, तयारी करत आहे. तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिलं मी डाळ घेतलेली आहे आणि डाळ कोणती कोणती मी यूज करते डाळ ढोकळीसाठी तुम्हाला दाखवते. ही बघा, मुगाची डाळ आहे, पिवळी मुगाची डाळ. आणि ही आहे तुरीची डाळ. मी ह्या दोन्ही डाळी मिक्स करणार आहे, कारण त्याच्यामध्ये टेस्ट चांगला येतो. आणि ही डाळ मी भिजत घालणार आहे थोडा वेळ पाण्यामध्ये, आणि नंतर 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. पहिलं भिजत घालणार आहे. पहिलं ही डाळ अशी भिजत ठेवते आणि पुढची तयारी करते. काय काय लागणार आहे याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते. ही डाळ भिजत घातली आहे. टमॅटो घेतले आहेत कापण्यासाठी. ह्याच्यामध्ये डाळ ढोकळीमध्ये टाकण्यासाठी 2 टमॅटो, मिरच्या 5-6 मिरच्या, आणि हा एक कांदा छोटासा. आणि हे लसूण साफ करून घेते पहिलं. आणि ह्याच्यासाठी पण एक वेगळं पीठ मळायला लागणार आहे. तर पिठामध्ये जिरे वगैरे टाकून आणि ओवा वगैरे टाकून मळते मी.
सॉरी, जिरे नाही टाकत, ओवा टाकते पहिले. बघा आता पीठ मळायची तयारी करत आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे प्लेटमध्ये आणि हिंग टाकलेलं आहे, ओवा टाकणार आहे, हळद, मिरची, धनाजिरा पावडर हे सगळं टाकून पीठ मळून घेणार आहे. आणि पीठ तुम्हाला घट्ट मळायचं आहे, जास्त पातळ पीठ मळू नका. याच्यामध्ये मी थोडासा चण्याचा पिठाचा पण वापर केलेला आहे, त्याने टेस्ट आणखीन चांगला येतो. मीठ चवीनुसारच टाका आणि अंदाजानेच टाका, कारण डाळीमध्ये पण मीठ टाकणार आहोत आपण फोडणी देताना. डाळ ढोकळीचं पीठ मळताना तुम्ही काळजी घ्या, पाणी थोडं थोडं टाकून मळा, कारण ह्या पिठाला थोडासा घट्टपणा पाहिजे, पातळ पीठ मळू नका. पीठ मळून झाल्यावर थोडंसं तेल टाका, आणखीन पिठाला व्यवस्थित मळून घ्या, कारण तेलामध्ये चांगलं पीठ मुरल्याच्या नंतर छानपैकी लाटता येतं. माझा विचार थोडा चेंज झालेला आहे. मी पहिलं डाळ उकळून घेणार आहे आणि नंतर मग मी याच्यामध्ये ही ढोकळी सोडणार आहे तडका देऊन, कारण मला आता डायरेक्ट डाळीमध्ये शिजवायची इच्छा नाही आहे, शॉर्टकट नाही मारत आहे. पहिलं कढईमध्ये डाळ पहिलं बॉईल करून घेते आणि नंतर तडका मारते. तर तुम्ही बघा कसं आहे कसं नाही. डाळ ढोकळीची रेसिपी तुम्हाला आवडते की नाही सांगा मला. डाळ बघा 3-4 पाण्याने मी धुवून घेतली आहे स्वच्छ, आणि हा छोटा कुकर आहे आमचा, त्याच्यामध्ये मी शिजवून घेणार आहे पहिलं आणि त्याच्यानंतर हे सगळं कापणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळात परत. आता पहिलं मी डाळी शिजवून घेते. थोडंसं तूप जरी टाकलं तरी चालेल डाळ ढोकळीमध्ये. जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा थोडंसं तेल आणि तूप मिक्स करा. आणि शिजवताना पण मी थोडंसं हलकं तेल टाकणार आहे, जास्त नाही, थोडंसं. आणि हळद टाकणार आहे थोडीशी, कारण त्याने डाळीला चांगला कलर येतो, त्याच्यामुळे थोडीशी हळद. नंतर तडका देताना पण मी थोडासा हळदीचा वापर करणारच आहे. तर बघा ह्याच्यात 2 नाही तर म्हणजे 2-2.5 ग्लास पाणी टाकायला लागेल. जास्त पाणी टाकू नका, नाहीतर मग एकदम पाणी पाणी होईल डाळीचं. हा छोटा ग्लास आहे आणि हे 2 ग्लास मी पाणी टाकणार आहे. जर कमी पडेल तर आणखीन 1 ग्लास घेईल मी.
आणखीन अर्धा ग्लास टाकते. तर बघा अशा प्रकारे डाळीमध्ये थोडंसं असं वरती पाणी दिसलं पाहिजे. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने करा, मी पण माझ्या अंदाजानेच घेते. कुकर जरा मीडियमच गॅसवर ठेवा, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजून घेऊ आपण. आणि आता हे जे घेतलं आहे टमाटर, मिरची आणि कांदा आणि लसूण, थोडा लसूण साफ करते आणि बारीक कांदा चिरून वगैरे घेते. लसूण मी साफ करूनच ठेवते, पण 3-4 दिवसापासून कामाचं एवढं प्रेशर होतं, मी जॉबला जाते, तर त्याच्यामुळे मला काय टाईमच भेटला नाही. तर लसूण मी नेहमी डब्यामध्ये असं हे करून ठेवते, सोलून ठेवते, कारण मग काय फटाफट होतं ना, सगळे घाई नाही होत. सकाळची टिफिन पण घेऊन जाते मी. आणि लवकरच मी ना माझी मॉर्निंगची जी पण रुटीन आहे, मी कशी कामाला जाते, सकाळी काय करतो आम्ही, घाई सगळी आमची जे पण आमचं काम आहे सकाळ ते संध्याकाळपर्यंतचं मी नक्की शूटिंग करून तुम्हाला दाखवेल. त्याचे व्हिडिओ मी प्रॉपर बनवेल. तर तुम्ही बघा माझे व्हिडिओ, आणि चॅनलला तुम्ही मला खरंच सबस्क्राईब करतायत आणि प्रेम देतायत आणि बघतायत माझं चॅनल, तर मला खूप बरं वाटतंय. माझी मेहनत, मला असं वाटतं की मी जी मेहनत करते त्याला यश भेटतंय, आणि खरंच तुमच्या प्रेमाची मला गरज आहे. तुम्ही सपोर्ट करा, सपोर्ट केल्याशिवाय काही होत नाही. एवढे मोठे सेलिब्रिटींना तुम्ही सपोर्ट करता, तर एक तुमची गरीब बहीण आहे, तिला पण, म्हणजे गरीब तर सगळेच आहेत, मेहनत करा सगळं भेटतं. तर त्या हिशोबाने तुमच्या बहिणीला पण सपोर्ट करा, मेहनत करते तुमची बहीण. आणि एवढं लसूण आपल्याला लागेल, अंदाजेच घेते मी सगळं, तुम्हाला तर मी कालच सांगितलं आहे मम्मीकडे असताना. आणि टॅमॅटो वगैरे सगळं धुवून घेते. हा लसूण थोडासा उरला आहे तर ठेवून देते पहिलं हा. आणि कांद्याची साल पहिलं काढून, म्हणजे कसं एकत्र सगळं स्वच्छ धुवून घेता येईल. कांदा पण नेहमी स्वच्छ धुवून घ्या, आपण साल काढतो त्याच्यानंतरही कांदा धुवून घ्या, कारण किती जागेवरून कांदा येतो लोळत बिचारा. मग त्या हिशोबाने आपले काळजी घ्या, जेवढं आपलं स्वच्छ राहू तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. तर हे मी धुवून घेते पहिलं. लसूण पण धुवून घेते, नाहीतर आई जर मला बघेल ना हा व्हिडिओ माझा तर मला बोलेल लसूण का नव्हता धुतला. मम्मीला आवडत नाही असं घाण, आणि मलाही नाही आवडत. सगळ्या गोष्टी आपण धुवून घेतलेल्याच पाहिजे आपल्याला. स्वच्छतेने धुवूनच घ्या. आणि बघा हे टॅमॅटो पहिले एकदा पाण्याने धुवून घेतले आणि मग मी पाण्यातच ठेवले. हे तुम्ही डाळ ढोकळी कशी बनवता मला सांगा. थोडासा कांदा खराब आहे, पण हा बघा कांदा खराबच आहे पूर्ण. दुसरा कांदा घेते मी, नाही तर बघते हे सगळं साफ करून स्वच्छच आहे आतमध्ये, एवढं काय घाण नाही. पावसामुळे थोडंसं होतं ना तसं, पावसामुळेच थोडं कांदे वगैरे ओले होतात आणि खराब होतात. तर आतमध्ये स्वच्छ आहे, तर मी सगळं साफ करून घेते, फेकत नाही. कारण अन्नाची इज्जत करा. अन्न हे पहिलं आपलं ब्रह्म आहे, अन्न परब्रह्म म्हणतात ना, तसं आहे. तर फेकायची गरज नव्हती मला कांदा. मी स्वच्छ धुवून घेतला आणि साफ करून बारीक चिरून घेते. परत एकदा जरा चेक करते व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही. शिटी होते बघा, मी गॅस स्लो करते. सेटअप करायला लागेल मला, कारण घरात कोण नाहीये हेल्प करायला, मला सगळं करायचंय. तर मी बघत होती कॅमेरामध्ये दिसतंय की नाही मी कांदा वगैरे कापताना. एवढे काय प्रॉपर व्हिडिओ नाही आहेत, पण तरी पण बनवण्याचा प्रयत्न करते, शिकते. मी बघते एवढे सेलिब्रिटी बनवतायत व्हिडिओ, त्यांना एवढे लाईक्स आहेत, आणि एखाद्या नॉर्मल आपल्या मराठी बहिणीला तुम्ही लाईक करत नाहीत, सबस्क्राईब करत नाहीत तुम्ही चॅनल. तर त्याचं थोडंसं दुःख होतं मला. मीच काय, जेवढे पण लोक व्हिडिओ बनवतात चांगले व्हिडिओ,
त्यांना प्लीज सपोर्ट करा, कारण त्यांना एक मोटिवेशन भेटतं. आणि बघा कांदा कापून झालेला आहे आणि टॅमॅटो पण मी कापून घेते. मिरची पण बारीक बारीक मी कापून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी कुटणार आहे लसण. मला पण सवय आहे मम्मीसारखी प्रत्येक भांडे धुवून घ्यायची. असं मी आबडधोबडच लसूण कुटून घेतलाय, म्हणजे प्रॉपर बारीक नाही केलेला, कारण जेवढा आपण बारीक करू तेवढा टेस्ट येत नाही मला असं वाटतं. मी असं दरदरीतच लसूण ठेवते तर टेस्ट येतो खायला. ते लसूण वगैरे आपल्या तोंडात येतात ना तर टेस्ट येतो, म्हणजे बाईट बरोबर आपण जेव्हा घास उचलतो आणि त्या घासामध्ये लसूण असतो ना तर चव येते, असं माझ्या मते. तरी तुम्हाला कसं वाटतं मला माहीत नाही. आता आपण जे पीठ मळून ठेवलं होतं हे सगळं लाटायची तयारी केलेली आहे मी. हे जे पीठ मळून ठेवलं होतं तर आता ह्या पिठाला मी कसा शेप देणार आहे बघा. आपण जेव्हा शंकरपाळी बनवतो ना तसाच प्रकारे ह्याला लाटून कापून घ्यायचं आहे शंकरपाळ्याच्या आकारामध्ये. शंकरपाळी आपण दिवाळीमध्ये बनवतो ना तीच, नमकीन गोड किंवा अशी म्हणजे तिखट नमकीन आपण जे पण बनवतो ती. तर ही पण डाळ ढोकळीसारखंच मी शेप देणार आहे ह्याला. सुक्कं पीठ पण घेतलं आहे थोडंसं. तर बघा आता अशा प्रकारे मी चांगलं गोल गोल लाटून घेणार आहे आणि तुम्हाला जसा आकार पाहिजे तसं तुम्ही कापून घ्या. शंकरपाळ्याच्या आकारामध्ये कापा, चौकोन कापा, जसे आपण शंकरपाळे बनवतो तोच आकार आपल्याला ह्याला द्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी सगळं कापून घेते. आणि आता मी फोडणीची तयारी करत आहे. मी डाळ ढोकळी ह्या मातीच्या भांड्यात बनवणार आहे. थोडंसं तेल आणि तूप घेतलं आहे. मी जेव्हा टाकत होती तेल आणि तूप तेव्हा हा व्हिडिओ शूट झालेला नाही आहे, तर त्याच्यासाठी मला क्षमा करा. तूप आणि तेल टाकल्याने पण स्वाद चांगला येतो, मी म्हणून मिक्स करून टाकलेलं आहे. गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये राई टाकली आहे, हिंग टाकलेलं आहे परत थोडंसं, आणि आपण इथे चांगलं व्यवस्थित तेलात परतून घेऊया. आणि त्याच्यानंतर कांदा, टमाटर, हिरवी मिरची, कढीपत्ता हे सगळं टाकून आपण डाळीला फोडणी देऊया. कांदा चांगला लाल झाल्याच्या नंतर टॅमॅटो टाकणार आहे. कांदा लाल झालेला आहे, आता टॅमॅटो टाकणार आहे. मी याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे, जेणेकरून
टॅमॅटो आणि कांदा लवकर शिजून घेता येईल. आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे. चांगलं जरा शिजू द्या, झाकण असल्यावरती लवकर शिजून होतं. तर आता बघूया आपण. टॅमॅटो चांगले शिजलेले आहेत आणि आपण ह्याच्यामध्ये थोडंसं धना जिरा पावडर आणि हळद टाकणार आहोत. आता मी याच्यामध्ये डाळ टाकणार आहे. आपल्याला एवढी घट्ट डाळ नाही पाहिजे डाळ ढोकळीसाठी, तर मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. 2 ग्लास तरी पाणी लागेल. मी इथे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तर बघा, मला तर आणखीन पाणी लागणार आहे. मला असं वाटतं की एवढं पाणी कमी पडणार आहे. माझ्या मिस्टरांना जास्त घट्ट नाही आवडत. मीठ पण लागणार आहे. मी चाकून बघितलंय मीठ बरोबर नाही आहे, म्हणजे कमी आहे खूप. बरोबर नाही म्हणजे कमी आहे. तर बघूया, मीठ आणखीन घालते. ह्याला उकळी आल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये कापलेली जी ढोकळी आहे ती सोडणार आहोत. ह्याला उकळी येईपर्यंत मी झाकण ठेवते. बघा, उकळी आलेली आहे आणि आता ही जी कापून ठेवलेलं आहे मी शंकरपाळ्याच्या आकाराचं, मी याच्यात सोडत आहे. तर बघा, अशा प्रकारे सगळं टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि थोडा वेळ ह्याला शिजवणार. कच्चं नाही राहायला पाहिजे, व्यवस्थित शिजून घ्यायचं आणि तयार झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. कोथिंबीर अशी बारीक बारीक कापून घ्या आणि डाळ ढोकळीमध्ये कोथिंबीर कंपल्सरी टाका. त्याने त्याचा स्वाद आणखीन वाढतो. जर तुमच्याकडे नसेल तर मार्केटमधून जाऊन घेऊन या. डाळ ढोकळी आपली तयार झालेली आहे, पण मी एक स्पेशल तडका देणार आहे आणि स्पेशल तडक्यासाठी मी घेतलेलं आहे घरी बनवलेलं तूप. तूप गरम झाल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये राई, हिंग आणि सुक्या लाल मिरच्या आणि लाल मिरची पावडर टाकणार आहे. त्याने आणखीन डाळ ढोकळीला स्वाद येतो. जर तुम्हाला अशी डाळ ढोकळी नाही आवडत तर तुम्ही सोप्या पद्धतीने बनवा, जशी मी डाळीला तडका देऊन फक्त बनवली आहे. आणि जर हा वरतून तडका द्यायचा असेल तर आणखीन टेस्ट वाढेल. तर तुम्ही असाही करून बघा. तर बघा, बोललेली ना मी, किती छान डाळ ढोकळीचा कलर आलेला आहे आणि चवीला पण खूप टेस्ट होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.